नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। केंद्रीय पातळीवर ऑक्सिजन विना अर्थात कृत्रिम वैद्यकीय ऑक्सिजन विना कुठल्याही प्रकारचा रुग्णाचा मृत्यू झाला नाही हे कोरोना काळाशी संबंधित विधान केलं गेलं आणि या विधानामुळे संपूर्ण देशभरात एकच गदारोळ उठला की मग जी माणसं ऑक्सिजन विना तडफडून मेली ती नक्की मेली कशी काय। कोरोना बळींचे हे कारण लपवलं जातंय की प्रत्यक्षात ते कारण नाही, मृत्यूचं कारण कागदोपत्री वेगळंच असतं। या प्रकारच्या घटना समोर येत असतानाच केंद्राने केलेला आपला दावा हा वादात सापडलेला असतानाच विविध राज्यांकडूनही असेच दावे अगदी प्रतिज्ञापत्रात शपथेवर न्यायालयात केले गेले हे समोर आलं आणि केंद्र आणि राज्य अर्थात काय तर दोन्हीही प्रशासकीय यंत्रणा कोरोना बळींच्या बाबत एकाच पद्धतीने व्यक्त होत असल्याची गोष्ट समोर आल्यानंतर एकमेकांवर दोषारोप आरोप प्रत्यारोप तुलनेने कमी झाले। पण हे सगळं घडल्यानंतर जनतेच्या मनात मात्र प्रश्न कायम आहेत आणि त्या अनुषंगाने या चर्चेत आपण प्रश्न उपस्थित करतोय की कोरोना बळी हा फक्त आकड्याचा खेळ आहे का। याचं कारण असं की एका हाताला कृत्रिम वैद्यकीय प्राणवायूच्या अभावी मृत्यू झाला नाही असं सरकारचं उत्तर आहे, तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र सरकारच्यामुळे 21 तारखेला दिलेली कोरोना बळींची आकडेवारी ही संपूर्ण देशाचीच कोरोना बळींची आकडेवारी एकदम फुगवण्यात कारणीभूत ठरलेली आहे। राज्य सरकारच्याकडून 3653 कोरोना बळी हे अवघ्या एका दिवशी कागदोपत्री नोंदवले गेले। यामुळेच आत्तापर्यंत विविध पातळ्यांवर सातत्याने कोरोना बळींचे आकडे महाराष्ट्रात लपवले जात आहेत हा आक्षेप पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। आत्ताच्या घटनाक्रमामध्ये कोरोना बळींचे आकडे ही गेलेली माणसं आहेत, तशा प्रकारच्या संवेदना सरकारमध्ये आहेत का की हे फक्त आकडे आहेत हा प्रश्न निश्चितच उपस्थित होतो। आजची लक्षवेधीची चर्चा त्यावरच। या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी झालेले मान्यवर कोण आहेत त्यांचा आपल्याला परिचय करून देतो। आपल्या सोबत महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री शिवसेनेचे नेते डॉक्टर दीपक सावंत आहेत। आपल्या सोबत आरोग्य विश्लेषक या नात्याने डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत। भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्याने शिवराय कुलकर्णी आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून प्रतिनिधित्व करतायत उन्मेष पाटील। आपण सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये स्वागत करू। पहिला प्रश्न माझा आरोग्य विश्लेषक या नात्याने चर्चेत सहभागी झालेल्या अमोल अन्नदाते यांना आहे। सरकार जेव्हा म्हणतात की कृत्रिम ऑक्सिजनच्या अपेक्षित पुरवठ्याशिवाय किंवा त्या विना कोणाचाही मृत्यू झाला नाही हे कारण म्हणजे पोस्टमार्टम वर डाईड ड्यू टू लॅक ऑफ मेडिकल ऑक्सिजन असं लिहिलं नाही हे म्हणण्यासारखं आहे की खरोखरच तशी परिस्थिती असू शकते। दोन्ही गोष्टी प्रसादजी ज्यात म्हणजे राज्य सरकार किंवा केंद्र सरकार पहिली गोष्ट ऑक्सिजनच्या अभावामुळे मृत्यू झाले नाहीत हे केंद्र सरकारने म्हणणं, कारण आपण दुसऱ्या लाटेमध्ये रोज आपण परिस्थिती अनुभवलेली आहे, चर्चा केलेली आहे किंवा जे सत्य तुमच्या डोळ्यात बघून तुमच्याकडे मला बघा असं म्हणतंय ते म्हणजे हे सगळ्यांना माहिती आहे की हे सत्य नाकारलं जातंय आणि ते कागदोपत्री काही टेक्निकल गोष्टींमुळे नाकारलं जातंय। तर हे आताच्या घडीला जे झालं मला वाटतं की जो डेटा मागवला होता किंवा आपल्याकडे सरकारी यंत्रणेमध्ये कशा प्रकारे निष्कर्ष काढले जातात त्याच्यावरून तुम्ही मेलेले आहात, तुम्ही मृत आहात असे सिद्ध करा असं म्हणण्यासारखा हा प्रकार आहे हे मी स्पष्ट करतो। कारण मी स्वतः प्रत्येक डॉक्टरने प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक घराचा कोणी ना कोणी ओळखीचा कोणी ना कोणी नातेवाईक गेलेला आहे आणि मला वाटतं त्यातल्या जवळपास प्रत्येक 10व्या माणसाचा ऑक्सिजनच्या अभावी, रेमडेसिवीरच्या अभावी, टोक्लेझुमॅब मिळाला नाही म्हणून किंवा बेड मिळाला नाही म्हणून अशा प्रकारे मृत्यू झालेला आहे। डॉक्टर अन्नदाते या निमित्ताने एक असा प्रश्न उपस्थित करतो पटकन की ज्या वेळेला कृत्रिम ऑक्सिजनच्या अभावी
रुग्ण मेला नाही असं म्हटलं जातं, तेव्हा खरं त्याचं मरणाचं कारण हे लपवायचं असतं की आम्ही पुरेसा ऑक्सिजन देऊ शकलो नाही हे लपवायचं असतं? एक लक्षात घ्या की आम्हाला जेव्हा आम्ही डेथ सर्टिफिकेट्स इश्यू करतो त्याच्यावर आमच्याकडून काय 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 झालं याच्यामध्ये हे कुठेही लिहिलेलं नसतं. डेथ सर्टिफिकेट जर तुम्ही अभ्यास केला तर त्याच्यामध्ये असं नसतं की कुठल्या संसाधनांअभावी हा मृत्यू झालेला आहे, त्याला बेड मिळाला नाही का, तो रस्त्यावर गेला का, तो रिक्षात गेला का, औषध, त्याच्यामध्ये फक्त रेस्पिरेटरी फेल्युअर झालं आणि बरोबर. कोविड-19 झालं एवढंच त्याच्यामध्ये मेन्शन असतं. अशा प्रकारे जर आपण फक्त कागदपत्रावरच हे अनालिसिस जर करायचं झालं तर मग तर काहीच घडलेलं नाहीये. मग अगदी सगळं छान अगदी चाललंय, अगदी एकदम आलबेल एकदम आहे. बरोबर आपण मग म्हणालात. तर कारण ज्या माणसं- पद्धतीनं माणसाचं मृत्यूपत्र लिहिलं जातं त्यावर संबंधित माणूस हा हृदयगती बंद पडल्यानं मेला इतकीच नोंद असते. प्रत्यक्षात त्याच्या मृत्यूच्या आधी काय काय घडलं हे त्या माणसाशी निगडीत प्रत्येकाला ठाऊक असतं, उपचारकर्त्यांनाही ठाऊक असतं. मग प्रश्न असा उपस्थित राहतो की एखादा कोरोना बळी होतो तेव्हा व्यवस्थेची संवेदनशीलता कुठे पळून जाते? डॉक्टर दीपक सावंत. नाही, पहिली गोष्ट म्हणजे मला दोन गोष्टी आपल्या समोर आणायच्या आहेत की पोस्टमॉर्टम ह्या बाबतीमध्ये कुठेही होत नाही कोविड पेशंटमध्ये, जर तो कोविड असेल तर. दुसरी गोष्ट की ICMRने जे काही फॉर्म दिलेले आहेत मृत्यू डेथ सर्टिफिकेट भरायचे, त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये असं आहे की अंडरलाईंग कॉजेस आणि इमिजिएट कॉजेस, अशा प्रकारच्या दोन गोष्टी. बऱ्याचदा ह्याची माहिती आपल्याला मिळत नाही, त्यामुळे हे डेथ सर्टिफिकेट भरायला वेळ लागलेला आहे अशा प्रकारचा आहे. आणि दुसरी आपण जे विचारलं की ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झालेले आहेत की नाहीत. ऑक्सिजन हा मला आत्ता किती लागतोय? 7 लिटर लागतोय, 6 लिटर लागतोय, का 15 लिटर लागतोय, आणि नंतर माझी परिस्थिती डिटोरिएट होत गेल्यानंतर तो वाढतोच, त्याची डिमांड वाढते. त्यामुळे कदाचित माझा मृत्यू पण होऊ शकतो, कारण काय मला आवश्यक ऑक्सिजन मिळाला नाही किंवा थोडंसं याच्यामध्ये कुठेतरी चूकभूल झाली. तर अशा प्रकारच्या गोष्टी देखील आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. एकदम पण आपण या तर्काच्या आधारे तुम्हाला सांगायचं काय आहे की या ऑक्सिजन तर्काच्या मिळाला नाही मिळाला याच्या चर्चा करण्यापेक्षा त्याच्या कोरोना बळीच्या संदर्भातलं खरं कारण काय आहे ते लक्षात घ्या असं सांगायचं? बरोबर आहे. करोनाच्या बळीच्या मतलब खरं कारण काय? कारण ICMRच्या ज्या गाईडलाईन्स होत्या या सारख्या बदलत आहेत. शेवटच्या गाईडलाईन्समध्ये त्यांनी इतकं क्लिष्टपणा आणलाय की एवढी सगळी माहिती भरणं हे खूप कठीण झालेलं आहे की त्याची RT-PCR रिपोर्ट 5-5 दिवस येत नाही. समजा पेशंट ऍडमिट झाला, दुसऱ्या दिवशी पेशंट मेला तर त्याचा RT-PCR रिपोर्ट येईपर्यंत थांबावं लागते, त्याची नोंद होणं कठीण होते. CT स्कॅनचा रिपोर्ट आहे की नाही, त्याच्यासाठी पॅरामीटर्स दाखवणारे IL-6, डी डायमर वगैरे सारख्या ज्या काही त्याची कंडिशन दाखवणाऱ्या ज्या काही टेस्ट आहेत त्या झाल्या की पण नाही. मग डॉक्टर सावंतजी, आपण या सगळ्या गोष्टी केवळ आणि केवळ ICMR सांगता आहे म्हणून जमत नाहीयेत असा बचाव उभा करताय? कारण राज्य सरकारनं पण इथल्या आपल्या उच्च न्यायालयात दिलेलं प्रमाणपत्र समोर आहे. राज्य सरकार सुद्धा हेच म्हणतंय की कृत्रिम ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी कोणाचाही मृत्यू झालेला नाही. नाही, कृत्रिम ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी कोणाचा मृत्यू, त्याच्या मागचं अंडरलाईंग कॉज काय हे आपल्याला महत्वाचं पाहिलं पाहिजे. कारण ऑक्सिजन हा एक भाग झाला, त्याला कोमॉर्बिडिटी होती की नाही. मला सांगा की ग्रामीण भागातल्या किती लोकांना माहिती आहे की मला हायपरटेन्शन आहे की नाही. समजा मला ब्रॉड डेड म्हणून आणलं असेल हॉस्पिटलमध्ये तर माझी हिस्ट्री कोण देणार? बर, या तर्कावर एक वैद्यकीय निरीक्षण डॉक्टर अन्नदातेंच्याकडून पटकन. नाही, पटकन मला एकच गोष्ट सांगायची आहे की याची परत आपण चर्चात्मक आपल्याला चिरफाड करण्यापेक्षा हायपॉक्सिया, कोविड झाला होता त्या माणसाला, त्याला हायपॉक्सिया होतं आणि तो ज्या रुग्णालयात ऍडमिट झाला आमच्यासारख्या, अहो सर मी माझी निओनेट्स 1 किलोचं एक निओनेट मी ट्विट करून शिफ्ट केलं, मला ऑक्सिजन नव्हतं म्हणून. बाकी तुम्ही कोविड जाऊ द्या. तर प्रश्न हा आहे की तो पेशंट काहीही कोमॉर्बिड असू द्या, त्याला कोविड होता आणि तो जिथे ऍडमिट होता तिथे ऑक्सिजन उपलब्ध नव्हता, सप्लाय नव्हता आणि म्हणून त्याचा हायपॉक्सिया वाढत गेला आणि तो मृत्यू झाला. याच्यामध्ये फक्त ऑक्सिजन न मिळालेलं नाहीये प्रसादजी. ज्याला 8 लिटर होतं, एका नॉब मधून आपण 3-3, 4-4 लोकांना ऑक्सिजन देत होतो. ही चित्रांनी सगळे वर्तमानपत्र रंगलेले आहेत ना, काढा ना तुम्ही.
तर हा प्रश्न फक्त एकाला ऑक्सिजन पाहिजे होता ना, मिळालं नाही. ज्याला 8 लिटर पाहिजे होतं त्याला 2 लिटर देण्यात आलं. ज्याला 5 वाजता गरज होती त्याला पहाटेचे संध्याकाळचे 5 पाहिजे होते, त्याला पहाटे 5 वाजता मिळालं. एकाला एक्झिट मध्ये अँब्युलन्स मध्ये ऑक्सिजनची गरज होती पण ऑक्सिजनची टाकीच नव्हती. हे सगळे आहेत. आणि शेवटचा प्रश्न, अहो जे सिलेंडर्स आम्ही वर्षानुवर्षे 700 रुपयाला घेत होतो ते आम्ही 2500 आणि 2800 ला घेतो. अजूनही रेट्स कमी झालेले नाहीयेत. दुसरी लाट ओसरून किती दिवस झाले असं म्हणतायत. बर. तर ह्या सगळ्या कंडिशन्स तर हे चर्चात्मक नाही, हे सत्य आहे ना समोर. द ट्रूथ इज स्टेअरिंग ॲट यू. ते आपल्याकडे मग आता डॉक्टर अन्नदाते उन्मेष पाटील यांना बोलतं करतो. उन्मेष पाटीलजी, या सगळ्या घटना या प्रशासनाच्या माथी मारायच्या का प्रशासनाला कामावर न ठेवणाऱ्या म्हणजे कामाला न लावणाऱ्या सरकारच्या माथी मारायच्या? जबाबदारी दोन्हीकडे आहे. जितकं राज्य जबाबदार आहे तितकंच केंद्रही जबाबदार आहे, कारण दोघांची भूमिका एका मुद्द्यावर अगदी समान आहे की कृत्रिम ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी कोणीही मेलं नाही. आता आपण डॉक्टर दीपक सावंत हे स्वतः डॉक्टर आहेत आणि ते राज्याचे आरोग्य मंत्री म्हणून पण त्यांनी काम केले आणि जे फील्डवर स्वतः डॉक्टर म्हणून काम करतायत ते आणि डॉक्टर अन्नदाते या दोघांचं आपण आता या ठिकाणी विवेचन ऐकलेलं आहे. आपला रोख असा चर्चेचा आहे की कृत्रिम ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी झालेल्या मृत्यूचं परिगणन जे आहे ते रेकॉर्डवर घेतलेलं नाही. आता डॉक्टर सावंतांनी जे सांगितलं ते पण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आयसीएमआरच्या गाईडलाईन मध्ये जो डेथ सर्टिफिकेटचा फॉर्म भरला जातोय त्याच्यामध्ये नेमका मृत्यू कुठल्या कारणामुळे झाला त्याच्यामध्ये जर ऑक्सिजनच्या पुरवठ्या अभावी झाला असा कॉलमच नसेल तर ती आकडेवारी समोर येणारच नाही. आपण ही वस्तुस्थिती देखील स्वीकारली पाहिजे की दुसऱ्या लाटेमध्ये पेशंटची संख्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढल्यानंतर सगळ्या देशामध्येच ऑक्सिजनचा तुटवडा त्या ठिकाणी निर्माण झाला होता. कृत्रिम ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला होता आणि याच्या संदर्भामध्ये जेवढे म्हणून प्रयत्न राज्य सरकारला केंद्र सरकारला करता येत होते ते सगळे त्या ठिकाणी करणं. माझं पूर्ण होते आता. जेवढे करता येत होते ते केले. इंडस्ट्रीचा ऑक्सिजन बंद केला, त्यांचा सगळा पुरवठा आपण हॉस्पिटलकडे वळवला, परंतु तरी सुद्धा जेवढी डिमांड होती त्या प्रमाणामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता. हे काही लपून राहिलेलं नाही. कदाचित ऑक्सिजनचा पुरवठा वेळेवर न झाल्यामुळं किंवा उशिरा झाल्यामुळं किंवा कमी पडल्यामुळं काही मृत्यू झालेले असू शकतात. त्याच्यामुळं याच्यामध्ये कुठंतरी राज्य सरकारचं किंवा प्रशासकीय यंत्रणेचं फेल्युअर आहे म्हणून त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करा असंच म्हणून आपल्याला चालणार नाही. ते या आरोग्य यंत्रणेवर त्याच्यामध्ये दिवस रात्र काम करणाऱ्या या सगळ्या टीमवर अन्याय केल्यासारखं होईल. उमेशजी, आपण असं म्हणता आहात की यामुळे आरोग्य यंत्रणेवर अन्याय होईल. मुद्दा आरोग्य यंत्रणेवर अन्याय करण्याचा नाहीये. तुम्ही त्यांना जर युद्धाच्या मैदानात उतरवणार असाल आणि त्यांना हातात लढायला तलवार आणि ढाल देणार नसाल तर तेही काही फार करू शकणार नाहीत. निर्णय घेणारे आणि निर्णय राबवणारे या दोघांच्या बाबतीतला खरा प्रश्न आहे. जसा तुमच्या तर्कामधला दावा एक असं सांगतो की कोरोना बळीच्या मागे ऑक्सिजन, कृत्रिम ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा हे कारण होतं का हे लिहायचंच जर कुठं सांगितलं गेलं नसेल तर तशा पद्धतीनं माणसं मेली की नाहीत याची नोंद होणारच नाही. आता शिवराय कुलकर्णी, आपण त्यानिमित्तानं खुलासावार आपलं मत मांडावं की माणसाच्या मृत्यूच्या बाबतची कारणं ही आधी ठरवली गेली का, की आजवर ज्या प्रथा परंपरांनुसार ती नोंदवली जात आहेत सरकारी पातळीवर त्याच पद्धतीनं ती नोंदवली गेली? मला असं वाटतं प्रसादजी की या चर्चेमध्ये सुरुवात जी झाली ती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी संसदेमध्ये जे उत्तर दिलं त्या उत्तरांवरून ही चर्चेला प्रारंभ झाला. आणि त्या उत्तरामध्ये मुळात त्यांनी नमूद केलेलं आहे, त्यांनी असं म्हटलंय की आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि राज्याकडून आमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आली, वेळोवेळी जी आकडेवारी आली, जो अहवाल आला, त्या अहवालाच्या आधारावर त्यांनी दिलेली माहिती आहे. त्याच्यामुळे आपण दोन गोष्टी बघितल्या पाहिजे की पहिली गोष्ट ही की जे जे राज्य आहेत त्या राज्यांनी कोणीही ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला अशी माहिती केंद्राकडे दिलेली नाही. आणि आता जसं राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत ते इथे सांगतायत की काही बळी झाले असावेत. जर बळी झाले असावे असं राष्ट्रवादीला वाटतं, असं शिवसेनेला वाटतं, तर मग त्यांनी ऍफिडेव्हिट दिलं कसं कोर्टामध्ये? त्यांनी स्वतः मे महिन्यामध्ये कबूल केलेलं आहे, कोर्टामध्ये लिखित दिलेलं आहे, ऍफिडेव्हिट प्रतिज्ञापत्रावर लिहून दिलेलं आहे की राज्यामध्ये एकही मृत्यू हा ऑक्सिजन शिवाय, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झाला असं एकही उदाहरण घडलेलं नाही असं त्यांनी प्रतिज्ञापत्रावर लिहिलेलं आहे.
आणि प्रत्येक राज्य या तऱ्हेचे प्रतिज्ञापत्र लिहिणार असतील, या तऱ्हेचे आकडे देणार असतील, तर एक स्वतंत्र यंत्रणा लावून याचा तपास करावा लागणार आहे की खरंच ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले का. याचं कारण बर. आहे. आपण थोडी सिस्टीम पण समजून घेतली पाहिजे की खाली एक सरकारी यंत्रणा आहे आणि दुसरी मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल्स होते. या प्रायव्हेट हॉस्पिटल्स पैकी अनेकांनी कोणीही याविषयीची कुठलीही वाच्यता आजपर्यंत केलेली नाही. त्यांनी केलेली नाही. प्रायव्हेट त्यांनी हॉस्पिटल वाच्यता अर्थात केली- खासगी अहो, रुग्णालयांच्या व्यवस्थापनाबद्दल प्रश्न उपस्थित होतील. पण आता शिवराय कुलकर्णी, एकच मिनिट, आपण हा दावा केलात की जर समजा राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या चर्चेत असलेल्या प्रतिनिधींना वाटत असेल की एखादा मृत्यू ऑक्सिजनमुळे, ऑक्सिजनच्या अभावी, कृत्रिम ऑक्सिजनच्या अभावी झालेला असू शकतो, तर तसं त्यांनी प्रतिज्ञापत्रात का म्हटलं नाही, हा तुमचा प्रश्न रास्त आहे. त्याच्यावरची उत्तरं घेऊयात. आधी उमेश पाटील, त्यानंतर डॉक्टर दीपक सावंत. उमेश पाटीलजी, आपण बोला 30 सेकंदात. हे पहा, शिवराय कुलकर्णी हे या ठिकाणी जे बोलतायत ते भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते म्हणून ते सांगतात की प्रतिज्ञापत्रामध्ये दिलं. आता केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्र्यांनी लोकसभेमध्ये जर त्या ठिकाणी निवेदन करताना सांगितलं की संपूर्ण देशामध्ये कृत्रिम ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, जी आकडेवारी खालून येते किंवा जी माहिती आपल्याकडे खाली प्रशासकीय यंत्रणेतून येत असते तीच आकडेवारी जी आहे किंवा ती माहिती जी आहे ती ग्राह्य धरून पुढे सांगितली जाते. हा तांत्रिक मुद्दा आहे, हे लक्षात घ्या. आपण काय करतोय की या सगळ्या विषयामध्ये दुर्लक्ष करतो की 60 लाख रुग्ण राज्यामध्ये बरे झाले, हे आपण दुर्लक्षित करतोय. राज्याचा आताचा मृत्यू दर 2% आहे. एकूण 4,48,46,165 पॉझिटिव्ह आले होते. या नमुन्यापैकी 62,29,596 पॉझिटिव्ह रुग्ण आलेले होते. उमेश पाटीलजी, 60 लाख बरे झाले. अहो उमेश पाटील, एका बाजूला 60 लाख बरे झाले असा तुमचा दावा आहे, पण दुसऱ्या बाजूला हेही विसरता कामा नये की देशात सर्वाधिक मृत्यूदर महाराष्ट्राचा आहे आणि तो काही कमीच होत नाहीये. आता काही दिवसांपूर्वी तो 2.04% इतका पोहोचलेला होता. तेव्हा आपण नक्की कशाचं कौतुक करायचं? आत्ताची चर्चा ही ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले की नाही याची आहे. दीपक सावंत, आपण सांगा, जर राज्यात एखादा जरी मृत्यू हा पुरेसा योग्य वेळेला कृत्रिम ऑक्सिजन न मिळाल्यामुळे झाला असेल, तर मग राज्यांनी ती माहिती तशा प्रकारे न्यायालयात का दिली नाही, महाराष्ट्रानं का दिली नाही? आपल्याला एक नम्रपणे सांगू इच्छितो की राज्याला ज्यावेळी एखादी माहिती सादर करायची असते त्यावेळी ते एक पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये सादर करायची असते. आपण जर जनरल डेथ सर्टिफिकेट जरी बघितलं, जनरल प्रॅक्टिशनर जे डेथ सर्टिफिकेट लिहितात त्याच्यामध्ये ते जरी आपण पाहिलं तरी त्याच्यामध्ये अशा प्रकारचा कुठलाही कॉलम नाही आहे की ऑक्सिजनमुळे मृत्यू झाला की आणखीन कुठल्या कारणामुळे झाला. तिथे कॉज ऑफ डेथ आणि त्याच्याबरोबर असोसिएटेड आजार काय असतात हे लिहावं लागतं आणि टायमिंग लिहावं लागतं. पण मग डॉक्टर त्यामुळे सावंत, ऑक्सिजन आपली भूमिका अशी आहे का की डॉक्टरांनी लिहिलं नाही म्हणून ते नोंदवलं गेलं नाही? नाही, डॉक्टर हे बघा, ज्यावेळी ती माहिती केंद्राला सादर केली गेली किंवा राज्यांनी कोर्टामध्ये सादर केली गेली, सन्माननीय कोर्टाने त्यावेळी त्याच्यावरती ताशेरे ओढले असते. पण जो काही फॉर्मॅट, जो काही ICMRच्या माध्यमातून आपल्याला जो प्राप्त झालाय त्या माध्यमातूनच आपल्याला काम करावं लागते, तशा प्रकारेच द्यावं लागते. कारण काही लोक आपल्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो, काही देशांनी डेथ सर्टिफिकेट ही बदलली, त्यांनी आपला फॉर्मॅट बदलला, पण आपल्या भारताने तसं केलं नाही. माझी माहिती आहे, अमोलांना ते सांगू शकतील याच्यावरती, की काही देशांनी आपला डेथ सर्टिफिकेटचा कोविडसाठी फॉर्मॅट देखील बदललेला. पण मग जर समजा हे घडत होतं तर अशा प्रकारे फॉर्मॅट बदला असं एखाद्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पंतप्रधानांना सांगता आलं असतं. आपण पंतप्रधानांकडे आतापर्यंत अनेक वेळा विविध प्रकारच्या मागण्या राज्य पातळीवरून केलेल्या आहेत. ते बरोबर आहे, खरं म्हणजे ते सांगायला पाहिजे होतं. आणि मला असं वाटतंय की आपलं राज्य, आपला देश हा प्रगत आहे आणि त्यामुळे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी देखील ते ऍक्सेप्ट केलं असतं. अगदी शिवराय कुलकर्णी, आपण थोड्या वेळापूर्वी मांडलेल्या तर्कावर उत्तर देऊ इच्छित होता, ज्यात हा दावा सातत्यानं समोर येतोय की ICMRनी सांगितलं नाही म्हणून कृत्रिम ऑक्सिजन अभावी व्यक्ती मेली की नाही याची नोंद झाली नाही. नाही, ही चक्क सारवासारव आहे. ही सारवासारव आहे, याच्यामध्ये सत्यता कमी आहे. जर ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला आहे हे जर राष्ट्र म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या दोन्ही प्रवक्त्यांना जर वाटतं की ऑक्सिजन अभावी या राज्यामध्ये मृत्यू झालेले आहेत, तर माझी पहिली मागणी ही राहील की त्यांनी या सगळ्या विषयाचा तात्काळ शोध घेतला पाहिजे आणि तात्काळ हा अहवाल, ही आकडेवारी जाहीर केली पाहिजे की राज्यामध्ये ऑक्सिजन अभावी किती मृत्यू झाले. कारण की एकीकडे मुंबई पालिकेचे आयुक्त चहल त्यांनी स्वतः इंटरव्ह्यू दिला की आम्ही जेव्हा ऑक्सिजनची मागणी केली तेव्हा केंद्राने विना विलंब आम्ही मागू तेवढा ऑक्सिजन आम्हाला दिला, आम्हाला ऑक्सिजन पुरवला गेला.
आणि या उपर जर दोन्ही सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते म्हणतात की क्लॉज नव्हता म्हणून लिहिला गेलं नाही, तर मग आणि याचा शिवराज अर्थ मोठा कुलकर्णी गोंधळ आहे. शिवराज आणि कुलकर्णी या महाराष्ट्रात- निमित्ताने एक आठवण दीपक सावंत यांना करून देतो, ते उत्तर देतीलच तुमच्या दाव्याचं. सावंत साहेब, आपल्याला आठवत असेल मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त असं म्हणाले की ज्या वेळेला सर्वाधिक कमतरता कृत्रिम ऑक्सिजनची मुंबई आणि आसपास महानगर परिसरात होती, तेव्हा त्यांनी राज्यातल्या 3 प्रमुख मंत्र्यांना संपर्क केला, कुणी उत्तर नाही दिलं. राजीव गौबा नामक केंद्रीय पातळीवरच्या प्रशासकीय अधिकाऱ्यानं तत्काळ उत्तर दिलं. हो, आठवते मला देखील. अगदी. नाही, मी भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्ते साहेबांचं उत्तर देऊ इच्छितो की ऑक्सिजनचा सप्लाय, ऑक्सिजनचे डिमांड ज्यावेळी पेशंट व्हेंटिलेटरवरती असतो किंवा ऑक्सिजन बेडवरती होतो त्यावेळी ते वाढत असते, कमी होत असते. आज मला 7 लिटर ऑक्सिजन लागला, उद्या मला कदाचित 6 लिटर लागेल, उद्या परवा माझी परिस्थिती डिटेरिएट झाली तर 12 लिटर देखील लागेल. त्यामुळे ऑक्सिजनच्याच अभावाने, हां, ऑक्सिजनचा सिलेंडर तिथे नसेल आणि पेशंट तडफडून मेला, अशा प्रकारची देखील उदाहरणं पहिल्या लाटेमध्ये सापडली. पण दुसऱ्या लाटेमध्ये मला असं आठवत नाही की अशा प्रकारचं कुठे काही झालं. आणि आता तर प्रत्येक पुढच्या तिसऱ्या लाटेसाठी तर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचे सप्लाय करण्यासाठी आपण यंत्रणा उभी केलेली डॉक्टर आहे. अन्नदाते, हे दावे कितपत खरे मानायचे? नाही, मला तर ना खरंच चर्चा ऐकून मला म्हणजे हात जोडू का पाय पडू की काय मला तर कळत नाही प्रसादजी. पहिली गोष्ट, अहो मला दोघांनाही सांगायचंय, उमेशजींनाही सांगायचंय, शिवराजजींनाही सांगायचंय, नम्रपणे सांगायचंय. अहो मी प्रसादजींनी मला एक दिवस 10 वेळा फोन करून सांगितलं की तुमचे सगळे कामं बाजूला ठेवा आणि मला तुम्ही ऑक्सिजन राज्याची रिक्वायरमेंट कशी कॅल्क्युलेट करतात ते सांगा. त्याच्यानंतर 2-3 मोठमोठे कार्यक्रम आम्ही केले की अहो एवढे कॉन्सन्ट्रेटर लागतील, एवढे प्लांट्स लागतील, एवढी रिक्वायरमेंट आहे. आणि त्याच्यावर तुमच्या सत्ताधारी, मला राष्ट्रवादी की कुठल्या पक्षाचे होते की काँग्रेसचे होते, प्रसादजीला आठवत असेल, अहो ते आमच्यावर हसत होते आणि आमची थट्टा करत होते, आठवत असेल प्रसादजी तुम्हाला? अगदी आणि अगदी. आता तुम्ही आकडेवारी, आणि म्हणजे अत्यंत लज्जास्पद गोष्ट आहे. आणि आता ऑक्सिजनचे मृत्यू कुठे आहेत, कुठे आहेत? अरे काय चाललंय हे? म्हणजे मला, आणि प्रायव्हेट, शिवराजजी, अहो प्रायव्हेट हॉस्पिटलचे लोक, माझ्यासारखे लोक प्रसादजींच्या शोवर येऊन रोज आम्ही डोकं आदळून रडत होतो की आमचे पेशंट रडतायत. मी किती पेशंटला शिफ्ट केला असेल याची मोजदादही नाहीये फक्त. आणि याच्यावर सांगतो पुढची गोष्ट की मी एका आघाडीच्या सगळ्यात मोठ्या वर्तमानपत्रावरती ऑक्सिजन कमी का पडतंय असा 1000 शब्दांचा लेख लिहिला होता. अहो एकाही सत्ताधाऱ्याला वेळ नाहीये हे वाचायला आणि ते इम्प्लिमेंट करायला. आणि आरोपीच्या डॉक्टर अन्नदाते, डॉक्टर अन्नदाते, पिंजऱ्यात आपली उद्विग्नता लक्षात येते, पण त्या अनुषंगानं माझा दुसरा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की मग जे काही घडून गेलं तो फक्त एक आकड्यांचा खेळ होता, माणूस मेला, कागदावर नोंदवला, विषय संपला. आपल्याकडे प्रशासनाला किंवा शासनाला जे संकट आलं त्याच्यामध्ये एका ऑर्गनाइज पद्धतीने, मी आधीही सांगितलं की खालून फीडबॅक घेऊन तात्काळ यंत्रणा करून ती इम्प्लिमेंट करण्याची इतक्या वर्षात सवयच नव्हती कधी. आणि म्हणून आता तरी आपण जागा व्हावं असं मला अपेक्षित होतं. आताही मी तुम्हाला सांगतो, अजूनही वेळ गेलेली नाहीये. मी अजूनही सांगतोय आणि काही कौतुकाचे उदाहरण सांगतो. हसन मुश्रीफ सोडले आणि आपल्या शोवरूनच आरोग्यमंत्री झालेल्या आपल्या काय भारती पवार जर सोडल्या, या 2 लोकांनी सोडून स्वतःच्या निधीमधून कोणीही सक्षम आज चालू असणारे प्लांट ह्या राज्यात उभारलेले नाहीयेत. आजही माझ्या तालुक्यामध्ये प्लांट उभारलेले नाही. आजही मला चढ्या दराने मला ऑक्सिजन विकत घ्यावं लागतं आणि त्याचा भुर्दंड अर्थात माझ्या पेशंटला. आणि डॉक्टर अन्नदाते, आणि याच्या जोडीला डॉक्टर अन्नदाते आणखीनही आठवण आहे की औरंगाबादच्या रेमडेसिवीर जालन्यात पळवून नेल्या, त्याच्यावरूनही वाद झाला, हेही विसरता कामा नये. राज्यकर्त्यांचं वर्तन सुद्धा अपेक्षित असं नव्हतं. शिवराज कुलकर्णी, संवेदनशीलता गेलीये कुठे? नाही, मला असं वाटतं की या सगळ्या विषयामध्ये केंद्रावर आरोप करण्यापेक्षा आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि प्रत्येक राज्याने पुन्हा एकदा त्याचं अवलोकन केलं पाहिजे. आणि जर खरंच राज्यामध्ये अशा तऱ्हेचे मृत्यू जर झाले असतील तर त्याची वाचा फोडण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. अगदी. मग त्यानिमित्तानं पटकन उमेश पाटील यांना विचारतो. उमेश पाटीलजी, आपल्याला असं वाटतं का की एक श्वेतपत्रिका आता आरोग्य विभागाकडून, आरोग्य मंत्रालयाकडून यावी आणि त्यात लिहिलं जावं की खरंच कृत्रिम ऑक्सिजन विना कोणीही मेलं नाही, किंवा मेलं असेल तर ते इतक्या संख्येनं आहे? शिवराज कुलकर्णींना पहिल्यांदा एक सांगावं लागेल की आरोग्य हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे आणि तो राज्य आणि केंद्राचा दोघांचा विषय आहे. आणि जर तसा फक्त राज्याचा विषय असता तर केंद्रामध्ये आरोग्य मंत्र्यांचं मंत्रिपदच नसलं असतं.
तर आपण अशी पद्धतीनं जबाबदारी झटकणारी जबाबदार प्रवक्त्यांना किंवा जबाबदार पक्षाला शोभत नाही, हरकत नाही. एक लक्षात घ्या, किमान महाराष्ट्रामध्ये आपण सगळंच काही आलबेल. 2 मिनिट माझं पूर्ण होऊ द्या, 2 मिनिट पूर्ण होऊ द्या माझं. मी बोलताना मध्ये बोलू नका, तुम्ही बोला परत नंतर. महाराष्ट्रामध्ये अशी वेळ तर आली नाही की मृतदेह हे नदीमध्ये फेकून देण्याची असंवेदनशीलता महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये आपल्यावरती वेळ आली नाही. हे आपलं सुदैव आहे. सगळंच काही आरोग्य विभाग असेल किंवा राज्य शासन असेल किंवा प्रशासन असेल याच्यामध्ये 100% सगळं परफेक्ट होतं असंही म्हणायचं कारण नाही. या सगळ्या सिच्युएशनचा सामना आपण पहिल्यांदाच करत होतो. निश्चितपणे याच्यामध्ये त्रुटी राहिलेल्या असू शकतात, परंतु त्या त्रुटींवर मात करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे झाला का नाही याला जास्त महत्व आहे. ठीक आहे उमेश पाटील, वेळेची मर्यादा आहे. एक छोटी विश्रांती अत्यंत गरजेची आहे. आपण असा दावा केलात की महाराष्ट्रामध्ये प्रेत नदीमध्ये वाहिली नाहीत, पण दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये कुत्र्यांनी प्रेत उचकटून काढली, शव जिथे जाळायला नेलं तिथली सुद्धा ती खाली काढली आणि फाडून खाल्ली. ही सुद्धा घटना महाराष्ट्रात घडली आहे. त्यावरची चर्चा आपण चालूच ठेवू आणि आता विषयानुरूपही चर्चेला पुढे न्यायचं. एक छोटीशी विश्रांती गरजेची आहे. लक्षवेधीच्या पुढच्या भागात लगेच परत येतोय. नमस्कार, लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. हा खेळ आकड्यांचाच केवळ उरलाय का असा प्रश्न उपस्थित करत आपण ज्या मुद्द्याला स्पर्श केलाय तो आहे कोरोना बळींचा मुद्दा. कृत्रिम ऑक्सिजनच्या अभावी एकही मृत्यू झाला नाही असं राज्य आणि केंद्रानं सांगितल्याच्या नंतर या विषयाचा वाद आता आळीमोळी गुपचिळी स्वरूपामध्ये बदललाय. पण एका बाजूला हे घडत असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रानं कोरोना बळींच्या आकडेवारीतली आपली लपवाछपवी जणू काही कायम ठेवली आहे असा तपशील वारंवार समोर येतोय. अगदी ताज्या घटनाक्रमामध्ये महाराष्ट्र सरकारनं 3653 कोरोना बळी एका दिवशी झाल्याची नोंद 21 जुलै रोजी दाखवलेली आहे. राज्य सरकारच्याकडून देण्यात आलेल्या या आकडेवारीच्यामुळे देशभरात झालेले कोरोना बळी हे सुद्धा अचानक वाढलेले आहेत आणि सगळ्याच ठिकाणाहून या निमित्तानं मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. आपल्या सोबत चर्चेला असलेल्या मान्यवरांना या निमित्तानं आपण बोलतं करणार आहोत. आपल्या सोबत महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत आहेत, राष्ट्रवादीचे प्रवक्ता प्रतिनिधी म्हणून उमेश पाटील आहेत, भारतीय जनता पार्टीकडून शिवराय कुलकर्णी आहेत आणि आरोग्य विश्लेषक म्हणून डॉक्टर अमोल अन्नदाते आहेत. पहिला आणि तांत्रिक थेट प्रश्न आहे तो डॉक्टर अमोल अन्नदाते यांना. अचानक कागदावर कोरोना बळी वाढतात, प्रश्न विचारला की उत्तर येतं खासगी रुग्णालयांनी लॅबनी रिपोर्ट दिले नाहीत. याचा इतिहास असा आहे, आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे नुकतेच 3653 मृत्यू हे काल परवा 21 तारखेला नोंदवलेले आहेत. 20 मार्च पासून जेव्हापासून ही साथ जवळपास सुरू झाली, 9 मार्च पासून ते आतापर्यंत 1.3 लाख मृत्यू हे नव्याने नोंदवलेले आहेत. 1.3 लाख. आणि याच्यासाठी याचा इतिहास असा आहे की मागच्या कोरोना साथ सुरू झाल्यानंतरचं जे अधिवेशन होतं विधानसभेचं, तुम्हाला आठवत असेल, त्याच्या आधी 8-10 दिवस सगळ्या पक्षांनी जे काही मृत्यू लपवण्याबद्दलची ओरड सुरू केली, त्याच्या आधी माननीय आरोग्यमंत्र्यांनी आपल्याकडे डेथ रिकॉन्सिलेशन, कारण तो आकडा विधानसभेत येणार, हे अधिवेशनामध्ये येणार आणि त्याच्यावरून गदारोळ होणार, हे सगळं फुटलेलं असतं. अगदी म्हणजे त्या विरोधी पक्षातले काही आमदारही इकडे बातम्या देत असतात, हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणून 8 दिवस आधी, मला वाटतं 4 तारखेला अधिवेशन होतं आणि 22-23 तारखेच्या आसपास माननीय आरोग्यमंत्र्यांनी डेथ रिकॉन्सिलेशन कमिटी फॉर्म केली आणि त्या कमिटीमध्ये मग ही आकडेवारी आता आधी माहिती होती की नंतर ती ऍड झाली हे मला माहित नाही. ते तुम्हाला उपसचिव आणि अवर सचिव लेवलची लोक विश्वासात घेतलं तर सगळं सांगतील मंत्रालयातले. तर याच्यामध्ये आता जे कारण दिलं जात आहे, रोज संध्याकाळी 6 वाजता आपल्याकडे सगळे जे कोविडचे ऑफिसर्स नेमलेले आहेत त्यांच्याकडून रिपोर्ट्स यायचे आणि संध्याकाळी 7-7:30च्या आसपास आरोग्यमंत्री ट्विट करून किंवा पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करायचे. आता कार्यक्रम सांगितलं जात आहे की आम्ही डॉक्टरांनी ते डेथ सर्टिफिकेट वेळेत आम्ही भरलेच नाही, म्हणजे आम्ही सबमिटच केले नाही असं. पण माझ्या मते आमच्याकडून रोज आम्हाला मेल टाकावा लागतो, संबंधित आरोग्य विभागाला इथल्या कळवावं लागतं. 8-10 मेल आयडीज असतात, सीसी असतात सगळे. तर
त्याच्यामुळे मला वाटतं की ह्या म्हणजे एक तर रिकॉन्सिलेशन कमिटी करून ते ऍड करतायत याच्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करू. पण मला वाटतं की एक डेटा अनालिसिस किंवा डेटा गोळा करण्याचं मंत्रालयांमध्ये 12 अधिकाऱ्यांचं मोठं डिपार्टमेंट होतं. मागच्या आहे. सरकारमध्ये 9व्या मजल्याच्या वॉर रूम ते कुठे आहेत, ते कुठे गायब झाले, कारण हे त्यांचं ते स्पेशलाइज्ड काम होतं. म्हणून मला वाटतं की अशा प्रकारे इतकी छान रिपोर्टिंग सिस्टम असताना हे आकडेवारी आता सगळं संपल्यावर काय जाहीर केली जाते की तेव्हा याचा गदारोळ नको आहे आपल्याला जास्त. डॉक्टर कारण अन्नदाते, data या लपवा, निमित्ताने एक data आणखीन दोन तीन अत्यंत लक्षवेधी असे तपशील समोर आणतो. पहिला तपशील त्याच्यातला असा आहे की राज्यात कोरोना बळींची आकडेवारी जी पूर्वी प्रेसनोटच्या पहिल्या ओळीत असायची ती आता एकदम शेवटच्या ओळीमध्ये लिहिली जाते. दुसरा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे असा की कोरोना बळींची आकडेवारी जेव्हा फुगवून सादर होते किंवा कागदपत्रावर नोंदवली जाते तेव्हा ती नक्की कोणत्या कालावधीतली आहे हे सांगितलं जात नाही. आत्ताच्या घडीला सुद्धा 3653 मृत्यू झाले हे या तारखेला नोंदवले गेले असं लिहिलं जातं. हे नक्की कोणत्या कालावधीतले मृत्यू आहेत ते कोणीही सांगत नाही. मला उमेश पाटील यांना बोलतं करायचंय. उमेशजी, आपण स्वतः ट्विटरवर आहात, आपला पक्ष ट्विटरवर सक्रिय आहे. मला एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांनी कोरोना बळींची आकडेवारी शेवटी कधी ट्विट केली? नाही, माझ्याही पाहण्यात आलेलं नाही, परंतु या संदर्भामध्ये फक्त कोरोना बळीची आकडेवारी ट्विट केली जावी एवढंच काही आरोग्य मंत्र्यांची ड्युटी आपण समजायचं कारण नाही. त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ज्या गाईडलाईन सेंट्रल गव्हर्नमेंट कडून येतात, HCMR कडून येतात, राज्य स्तरावरती निर्णय होतात, त्याच्या संदर्भातलं जे काही जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे त्या संदर्भातलं ट्विट आरोग्य मंत्र्याकडून किंवा माननीय मुख्यमंत्री कार्यालयाकडून सुद्धा केलं जात असतं. पण उमेशजी, डॉक्टर हा संपूर्ण संसर्ग प्रधान रोग आहे, हा माणसाचा बळी घेतोय हे लक्षात असताना सुमारे 10,000च्या आसपास रोज नवे रुग्ण आणि 3 आकडी मृत्यू संख्या असताना आपण बळी सांगत का नाही? अहो, याच्यामध्ये बळी लपवण्याचं कारण काय आहे? याच्यामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला नव्हे, देशातल्या जनतेला हे समजतंय की ही जीवघेणी महामारी आपल्या देशावर आलेली आहे, सगळ्या जगावर आलेली आहे. याच्यामधून लोकांचे जीव वाचवण्याला प्राधान्य द्यायचं का रोज ते टेक्निकली कॉम्प्युटरवरची आकडेवारी फीडबॅक त्या डाटा भरण्याला महत्व द्यायचं? मध्यंतरीच्या काळामध्ये सगळी यंत्रणा जी आहे ती प्रचंड तणावाखाली आणि प्रचंड लोडवर त्या ठिकाणी होती. आपण समजून घेतलं पाहिजे या गोष्टी. ज्या आकडेवारीच्या गोष्टी आता आपण करतोय की मृत्यूच्या आकडेवारीमध्ये तफावत, ही फक्त ती आकडेवारी संगणकीय प्रणालीमध्ये वेळेत न भरल्याच्या कारणामुळे समोर आलेली आहे. पाटीलजी, आपण आज असं म्हणता आहात ना, आपण आज असं म्हणता आहात की रोग प्रसार थांबवायला महत्व द्यायचं का आकडेवारी भरायला महत्व द्यायचं? आता याच्यात एक छोटा मुद्दा उपस्थित करतो. कसं आहे, ज्या वेळेला आकडे मनासारखे असतात त्यावेळेला मग बेस्ट सीएम, बेस्ट आरोग्यमंत्री म्हणून प्रचार सुरू होतो. त्यावेळेला ते आकडे स्वतःच्या मनासारखे नसतात, त्यावेळेला आरोग्य महत्वाचं का आकडे भरणं महत्वाचं असा बचाव असतो. दोन्ही बाजूनी कशी भूमिका घेता येईल? 2 मिनिटं. आता फक्त एकच काम करा की जोपर्यंत माझं बोलणं निवेदन पूर्ण होत नाही तोपर्यंत मध्ये बोललात तर आमची लिंक तुटते. त्यामुळे पूर्ण होऊ द्या. हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. लोकांचे प्राण वाचवणे हे सर्वाधिक महत्वाचं आहे, त्याच्यावर जास्त आपलं लक्ष केंद्रित करणं हे जास्त महत्वाचं आहे आणि आकडेवारी ही त्याच्यानंतरही महत्वाची आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की मृत्यूची आकडेवारी लपवली असा जो आरोप केला जातोय त्याच्यामध्ये बिलकुल तथ्य नाही. जर तसं असतं तर डॉक्टर अन्नदाते आता स्वतः डॉक्टर आहेत, ते सांगतात की रिकन्सिलेशन चाललेलं आहे. जी आकडेवारी राहून गेली असेल कुणाकडून, प्रायव्हेट हॉस्पिटल असतील किंवा सरकारी यंत्रणेमधून असतील, ती आकडेवारी पुन्हा त्याच्यामध्ये ऍड करण्याचं काम चाललेलं आहे. मग लपवायचीच असती तर ती कशाला ऍड करायचं काम हातात घेतलं असतं? कशासाठी त्याच्यावर कमिटी नेमली असती? आकडेवारी लपवण्याचं अजिबात कारण नाही. त्याच्यामुळं राज्य सरकारला म्हणजे महाराष्ट्रामध्ये जास्त मृत्यू झाले आणि इतर राज्यामध्ये कमी झाले, याच्यामध्ये आम्हाला लपवून काहीतरी वेगळं काही साध्य करायचं असं अजिबात समजण्याचं कारण नाही. ठीक आहे, याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत, ती कारणं आपण समजून घेतली पाहिजेत, त्याच्यामधल्या तांत्रिक बाबी समजून घेतल्या पाहिजेत. मुळात राज्य सरकार गांभीर्यानं या परिस्थितीला हाताळतंय किंवा नाही याच्या संदर्भातला उहापोह झाला पाहिजे. ठीक आहे, अगदी त्याचा उहापोह आपण करतोच आहोत आणि त्यानिमित्तानं डॉक्टर दीपक सावंत यांनाही बोलतं व्हायचंय. सावंत साहेब,
थोडंसं थांबा, मला एक पटकन शिवराय कुलकर्णी यांच्याकडून यावरची प्रतिक्रिया घेऊ द्यात, कारण सातत्यानं सत्ताधारी गट असं सांगतो आहे की राज्य सरकार लपवाछपवी कोरोना बळींच्या संख्येबाबत करत नाहीये. आठवणीच्यासाठी इथे एक तपशील जोडायला हवा. सध्या आपण 2021 या सालात आहोत. 2020च्या मार्च पासून सातत्यानं पत्रावर पत्र लिहून सरकारला सांगितलं जात आहे की खरे आकडे घोषित करा. शिवराय कुलकर्णी, त्या पत्रांचं एक तरी उत्तर आलंय का आतापर्यंत? ही पत्र देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेली आहेत. नाही, 22 मार्च 2020 पासून, जेव्हापासून कोरोना आला तेव्हापासून अमरावती असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, जळगाव असेल, इथली अनेक प्रकरणं ही पुराव्यांनिशी आणि ग्राउंड रियालिटी काय आहे, किती लोक गेलेले आहेत याच्या पुराव्यांनिशी, माहितीनिशी पत्र लिहून पाठपुरावा करण्यात आला. पण प्रत्येक वेळी राज्य सरकारने हे काही मानलेलं नाही. एक उदाहरण म्हणून जर त्याचा लोकांचे अन्नदाते म्हणाले की 1 लाख काही हजार हे नंतर नोंदवल्या गेले. आता आपल्याला आजची तारीख जशी तुम्ही एकदम सांगितली 3656 आकड्यांची, तशी 16 जून एक तारीख आहे. या 16 जूनला राज्यात एकदम 15,000 मृत्यूंची संख्या वाढली आणि 10 जून, 11 जून, 12 जून, 13 जून या सगळ्या दिवशी 2000, 2500, 1500, 3000 असे आकडे एकाएकी लिहिले गेले. आता याच्यात पारदर्शिता नाही आहे. उमेश पाटील आता इथे खूप सांगत होते की आपण तांत्रिक बाजू समजून घेतल्या पाहिजे आणि लपवायचं कारण काय. जर लपवायचं कारण नाही आहे तर ते वेळेवर का समोर आले नाही? क्रमांक 1. क्रमांक 2, त्याची कारणं का दिल्या गेली नाही? तेव्हाच्या तेव्हा कोविड म्हणून त्यांना धरलं का गेलं नाही? आणि लोकांमध्ये अविश्वासाची भावना त्यामुळे निर्माण झाली की एका गावामध्ये शेकडो लोक मरतायत आणि सरकार सांगता की 2 आणि 3 लोक मेले फक्त. तर ही जी अविश्वासाची भावना सर्वत्र निर्माण झाली, याच्यामध्ये काहीतरी लपवाछपवी झालेली आहे. पारदर्शिता राज्यामध्ये दिसलेली नाही. लाख आकडे हे जर लपवले जातात आणि दबाव आणल्यानंतर, मोर्चे निघाल्यानंतर, प्रेतांची अदलाबदल झाल्यानंतर, त्याच्यावर आग पाखड झाल्यानंतर एकीकडे आपण ते आकडे लपवून तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे बेस्ट सीएमचं सर्टिफिकेट जर घेणार असू तर हे अतिशय वाईट आहे. ठीक आहे, याच्यावर डॉक्टर दीपक सावंत बोलतील. डॉक्टर दीपक सावंत, आपण स्वतः डॉक्टर आहात आणि तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देताना डॉक्टर म्हणूनही बोला आणि अत्यंत स्वाभाविकरित्या तुम्ही राजकीय प्रतिनिधी म्हणून बोलालच. पण मला या गोष्टीचं उत्तर आपल्याकडून आधी हवंय की आकडेवारी नोंदवण्यात खरोखरच तांत्रिक चूक आहे की तुम्हाला त्यातून काही राजकीय हेतू साध्य करायचा आहे? सर्वात प्रथम मी सर्वांची क्षमा मागून कुठल्याही पक्षावरती किंवा कुठल्याही सरकारवरती, केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, याच्यावरती कुठलाही आरोप करायचा नाहीये. सर्वसाधारणपणे सर्व जगात हीच परिस्थिती आहे. आकडेवारी ही नंतर रिकन्सिलेशन नंतर ती जाहीर केली गेली. अगदी अमेरिकेचं उदाहरण घेतलं तर 5,81,000 त्यांनी झाले होते, पण खरे मृत्यू ज्यावेळी झाले त्या आकडेवारी आली त्यावेळी 9 लाख होते. गुजरातची परिस्थिती देखील तीच होती. केरळाने देखील 16,000 मृत्यू लपवले अशा प्रकारचा दावा केला. ह्याच्यामध्ये कोणालाही, कुठल्याही राज्याला किंवा कुठल्याही देशाला आकडेवारी लपवायचं नाही आहे. फक्त एवढंच आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं की आपल्याला मृत्यूची आकडेवारी समोर आणायची. याच्या पाठीमागची काही कारणं आहेत. कोविडचा मृत्यू ज्यावेळी आपण डिक्लेअर करतो त्यावेळी आरटीपीसीआर रिपोर्ट मागितला जातो. कोविडचा मृत्यू आपण ज्यावेळी डिक्लेअर करतो त्यावेळी इंटरनेट व्यवस्थित पाहिजे. कोविडचा मृत्यू आपण डिक्लेअर करतो त्यावेळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधून ही माहिती यायला पाहिजे. आपण म्हणाल सध्या व्हॉट्सअप आहेत, सध्या ट्विटर आहे, बाकीच्या माध्यमातून आपण का नाही केलं? पण नेट ही अशी परिस्थिती आहे. आज तुम्ही साधारणपणे ठाण्यात घेतलं तरी 40 गावामध्ये इंटरनेट नाहीये. मग ती माहिती यायला वेळ लागतो. म्हणून या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं आहे, गेल्या 48 तासात झालेले मृत्यू, गेल्या 8 दिवसात झालेले मृत्यू, गेल्या 15 दिवसात झालेले मृत्यू असं देखील लिहिलेलं आहे. आणि माननीय आरोग्यमंत्र्यांनी त्यासाठी मग रिकन्सिलेशन कमिटी नेमली आणि त्याचा पुन्हा एकदा आढावा घेतला. आणि हा आढावा घ्यावाच लागतो, कारण आपण शिवराय कुलकर्णी पुन्हा एक प्रश्न विचारतो की प्रत्येक वेळी आपल्याला फॉर्मॅट बदली करण्यात आला. माझी टीका नाही आयसीएमआर नाही, कारण हे आपल्या सगळ्यांसाठी नवीन होतं. त्यामुळे आपल्याला ह्या सुधारणा कराव्या लागल्यात. आपल्या समोर जशा जशा डिफिकल्टी झाल्या तशा तशा सुधारणा केल्या. आणि ह्या परिस्थितीमध्ये अहमदनगर असेल किंवा सांगली असेल, सातारा असेल, संभाजीनगर असेल, इथून आकडेवारी उशिरा आल्याची कारणं आहेत. अगदी आता तुम्ही असं म्हणता आहात, तुम्ही हे माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये माहिती तंत्रज्ञानाच्याच अडचणीमुळे जमलं नाही असं सांगता आहात? नाही, असं मुळीच सांगत नाही. माहिती तंत्रज्ञान त्यातलं एक कारण आहे. मुख्य गोष्ट म्हणजे जोपर्यंत आरटीपीसीआरचा रिपोर्ट येत नाही
तो RT-PCR रिपोर्ट पेशंटची गर्दी असल्यामुळे साधारणपणे 4 ते 5 दिवस आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी सांगतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मग आता दोन कारणं झाली. म्हणजे मग आता दोन कारणं झाली. एक, RT-PCR रिपोर्ट वेळेवर नाही आला. दोन, आला पण त्याची माहिती अ ठिकाणाहून ब ठिकाणी पोहोचायला वेळ लागला. पहिल्या भाषणातून मी जे सांगितलं होतं की ज्यावेळी पेशंट येतो त्यावेळी त्याची हिस्ट्री बरोबर मिळत नाही. त्यामुळे ज्यावेळी डेथ सर्टिफिकेट लिहिलं जाते त्यावेळी त्याच्यात जे काही कॉलम्स आहेत ते आपण परिपूर्णपणे भरू शकत नाही. हा देखील आहे. दुसरी गोष्ट, स्टाफ पुरेपूर स्टाफ नाहीये आणि त्यामुळे ह्या सगळ्या अडचणी आलेल्या आहेत. पण मी ठामपणे सांगतो की रिकन्सिलेशन नंतर आपल्याला खरी आकडेवारी येईल आणि शेवटी राईट ऑफ इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्यांकडे अगदी. आणि आता सुद्धा रिकन्सिलेशन अर्थात आकड्यांची पुनर्जोडणी, पुनर्मेळ घालण्याचा जो प्रकार आहे तो मेळ घालण्याचा प्रकार आत्ताच्या घडीला 1 लाखाहून अधिक मृत्यू नोंदवले गेले आहेत वेगळ्या पद्धतीने, म्हणजे नंतर कालांतराने हे सिद्ध करतोय. हा आकडा प्रत्यक्षात फुगून 2.5 लाखाच्या जवळपास जाऊ शकतो अशी भीती सुद्धा आहे. मला डॉक्टर अन्नदाते आपल्याला विचारायचं आहे, डॉक्टर साहेब, सरकारची काय उत्तरं आहेत? ती सरकारची उत्तरं नेहमी पद्धतीचीच आहेत, चौकटीतली उत्तरं आहेत. आता एखाद्या परिसरात मृत्यू वाढलेले आहेत हे लोकांना जाणवतंय, त्या घटनाक्रमाच्या नंतर सुद्धा जर सरकारी पातळीवर ते नोंदवले गेले नाहीत तर स्वाभाविकरित्या मृत्यू रोखण्यासाठी सरकारी यंत्रणा तत्काळ कार्यान्वित झालेली नसणार. याचं केवढं मोठं मोल आपल्याला चुकवायला लागलेलं आहे भूतकाळात. पटकन 2च मिनिटांमध्ये मी पटापट मुद्दे सांगतो. मी आधीपासून सांगतो की इन डेटा रिसाइड्स अ डेव्हिल. डेटा जो असतो तो त्याच्यामध्ये एक राक्षस लपलेला असतो आणि जोपर्यंत तुम्ही डेटा स्वीकारत नाही, सत्य जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही, समस्या जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं उत्तर सापडत नाही. आणि म्हणूनच कारण आहे आजही महाराष्ट्राचा मृत्यूदर हा 2.3%, मुंबईचा मृत्यूदर हा कालचा 2.4% आहे. हे त्याचं कारण आहे. पहिले पटकन आता पुढचा मुद्दा सांगतो. साधं उदाहरण, मालेगाववरती इतकी मोठी स्टोरी होईल, ऐतिहासिक 100 वर्ष पुरेल पुढच्या पिढीला एवढी. अहो, त्या स्मशानभूमी समोर एवढी मोठी रांग असायची की लोकांनी तिथे हॉटेल्स टाकले चहा पाण्यासाठी. 10-10 तास वेटिंग. नाशिकमध्ये माझ्या डॉक्टर मित्राला 7.5-8 तास वेटिंग त्याच्या वडिलांसाठी. हे सुरू असताना शेवटी एका मोठ्या वृत्त समूहाने त्याच्यावर स्टोरी केल्यावर जाग आली आणि सूत्र हल्ले आणि नंतर खरंच चांगलं काम झालं. हे मी मान्य करतो. पण हे सगळं का होतंय आणि हे पटकन सांगतो की खालून फीडबॅक, मातीत हात काळे केल्याशिवाय हे उत्तर सापडत नाहीत वर बसून. हे मला परत परत सगळ्या नेत्यांना सांगायचंय, अधिकाऱ्यांना सांगायचंय. म्हणजे आपल्याला डॉक्टर अन्नदाते हेही सुचवावं लागेल की युद्ध जर जिंकायचं असेल तर रणांगणात उतरावं लागतं, अंबारीत बसून युद्ध जिंकता येत नाही. पटकन प्रसादजी 30 सेकंदात एक गोष्ट सांगतो. आम्ही ही मागणी करून करून थकून गेलो आणि दीपकजी आणि उमेशजी तुम्ही याच्या बाबतीत काहीतरी करा की हे मेल बिल या पद्धतीपेक्षा ओपन तुम्ही एक वेबसाईट करा ज्याच्यावर माझ्या हॉस्पिटलला आज मृत्यू झाले मी टाकतो ना आज रात्री, ते ओपन टू पब्लिक होऊ द्या, ओपन टू मीडिया होऊ द्या, ओपन टू द वर्ल्ड होऊ द्या. लाजायची गरज नाहीये, मृत्यू होऊ शकतात. तर ही जी ओपन पद्धत आहे ना ही दिसू द्या. ही अशी एक वेबसाईट आम्हाला द्या ज्याच्यावर आम्ही नोंदणी करू शकतो. अशी व्यवस्था आजही आपल्याकडे नाही आणि कृपा करून आता तरी ती करा. मी अगदी. आणि थोड्या दिवसांपूर्वी आपण केंद्र सरकारच्या कोविन ऍपच्या बद्दलच्या तक्रारी करत होतो, आपण ICMRच्या विविध प्रकारच्या नियमावलींच्या बद्दल तक्रारी करत होतो. आत्ताच्या या चर्चेमध्ये एक सकारात्मक सूचना वजा सल्ला आलेला आहे की कोरोना बळी जर खरे नोंदवायचे असतील आणि त्या माध्यमातून यंत्रणेला जागं व्हायचं असेल, करायचं असेल जागं, तर एखादी वेबसाईट आणावी. उमेश पाटील, आरोग्य विभाग महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीकडे, आपण राष्ट्रवादीचे प्रतिनिधी म्हणून चर्चेत आहात. ही एक सकारात्मक सूचना आहे, ही पक्षापर्यंत आणि त्यानंतर आरोग्य मंत्र्यांपर्यंत पोहोचवाल का? निश्चितपणे डॉक्टर अन्नदाते यांनी जी सूचना केलेली आहे ती स्वागतार्ह आहे आणि मला वाटतं ती आवश्यक देखील आहे. त्याच्यामध्ये मुळातच लपवाछपवी करण्याचा कुठलाही उद्देश नाहीये, तसा असायचं कारणही नाहीये. उलट त्याच्यातून आपल्याला एक आरसा जो आहे, एक स्वच्छ आरसा दैनंदिन पातळीवर आपल्याला तो समोर येऊ शकतो आणि तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये अशा पद्धतीची वेबसाईट करणं अगदी शक्य आहे. मी निश्चितपणे आजच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश भैया टोपे यांना या संदर्भामध्ये मी चर्चा करेल. त्यांना आजच्या झालेल्या चर्चेचा तपशील देऊन, आपल्या चॅनलचा तपशील देऊन त्या ठिकाणी त्यांना निश्चितपणे ही गोष्ट सांगेल आणि त्यानंतर मला वाटतं की याच्या इम्प्लिमेंटेशनच्या संदर्भामध्ये काही अडचण येईल असं वाटत नाही. दुसरी गोष्ट अजून एक सांगितलं की आपण एक गोष्ट मान्य केली पाहिजे
की राज्याचे आरोग्य मंत्री त्यांनी जसं सांगितलं की मातीत हात काळे केले पाहिजेत, म्हणजे उंटावरून शेळ्या हाकून हा कारभार किंवा ही यंत्रणा चालू शकत नाही. अगदी बरोबर आहे. राजेश भैया टोपे आरोग्य मंत्री झाल्यानंतर आज असं म्हटलं जातं की ते स्वतः इंजिनियर आहेत, परंतु तज्ञ डॉक्टर सुद्धा म्हणतात की ते डॉक्टर असल्याप्रमाणे सगळ्या या संदर्भामधल्या आढावा मिटिंगा घेत असतात. त्यांनी राज्यातला एक जिल्हा सोडलेला नाही की ज्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला नाही. एकदा नव्हे तर 4-4 वेळेला त्या जिल्ह्यामध्ये जाऊन दौरे करून फील्डवर त्या ठिकाणी मिटिंगा घेऊन बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा कामाला लावली. याच्या संदर्भामध्ये राजेश भैया टोपे राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून किंवा राज्याचे इतर त्यांचे सर्व सहकारी सगळी टीम आणि संपूर्णच आरोग्य विभाग ठीक आहे. हा जो आहे तो खऱ्या अर्थानं कोविड योद्धा म्हणून या ठिकाणी जमिनीवर उतरून काम करत होता, हे देखील आपण मान्य केलं पाहिजे. ठीक आहे. शिवराय कुलकर्णी, या प्रस्तावाने म्हणजे या आपल्या मतप्रदर्शनामध्ये उमेश पाटील यांनी एक वाक्य वापरलंय, उंटावर बसून शेळ्या हाकता येत नाहीत. कोण राज्यात उंटावर बसून शेळ्या हाकतायत? जर राजेश टोपे इतकं चांगलं काम करतायत तर कुठेतरी अडचणी येत असतील, तुम्हाला विरोधक म्हणून काही त्या दाखवता येतील? नाही, असं आहे की राजेश टोपेंच्या कामाचं कौतुक उमेश पाटलांनी केलं, पण राजेश टोपेंच्या कामाचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांचं घरी बसणं त्याच्यावर त्यांनी बोललं पाहिजे. गेल्या 20-22 मार्च पासून मुख्यमंत्री घर सोडायला तयार नाहीत. सरकार चालवायचं होतं ते कार चालवून राहिले असं चित्र आहे. स्वतः राजेश टोपे स्वतः 3 दिवसापासून उडून सांगतायत की ज्यांचं 2दा लसीकरण झालेलं आहे, 2 डोस ज्यांचे झालेले आहे त्यांच्यासाठी निर्बंध शिथिल केले पाहिजे. त्यावर मुख्यमंत्री निर्णय घेत नाहीत. मुख्यमंत्र्यांची धारणा अशी आहे की जगामध्ये कोरोना फक्त त्यांना समजलेला आहे, ते पाठ ठोकून घेतात. संजय राऊत त्यांचं मुलाखत घेतात, ते सांगतात आणि संजय राऊत त्यांना सर्टिफाय करतात की जगामध्ये तुमच्या इतका कोरोना कोणालाच समजलेला नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्राची काय अवस्था आपण सगळेजण बघतोय की कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात अधिक आहे, कोरोना मृत्यू अधिक आहे, लपवाछपवीचं प्रमाण अधिक आहे. या सगळ्या कोरोना काळामध्ये काय काय गडबडी झाल्या तर उगाळायचं ती फार मोठी प्रचंड एक मोठा ग्रंथ त्याचा तयार होईल एवढं भयंकर ठीक आहे चित्र शिवराय, कदाचित ती महाराष्ट्राचं आहे. चर्चा या सगळ्या- कदाचित ती चर्चा आजच्या कालमर्यादेत बसणार पण नाही. पण जो मुद्दा तुम्ही स्पर्श केलात त्या निमित्तानं डॉक्टर दीपक सावंत यांना बोलतं करतो. सावंत साहेब, गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं आरोग्यमंत्र्यांच्या माध्यमातून इतरही मंत्र्यांच्या माध्यमातून सल्ले दिले जात आहेत की कशा पद्धतीनं आजची स्थिती हाताळायला हवी. हे सगळं होत असताना म्हणजे अजित पवारांनी सुद्धा म्हटलं की 2 डोस दिलेत, लोकांना काही सवलती द्या, 2 डोस घेतलेल्यांना मुंबईमध्ये लोकल मुभा द्या. काहीही ऐकलं जात नाही. मुंबईमध्ये लोकल प्रवासासारखा एक अत्यंत गरजेचा भाग हा निर्बंध घालून सुरू करता येऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे, पण ऐकलं जात नाही. मुख्यमंत्री त्यांच्याच मंत्रिमंडळातल्या त्या विषयाची खाती सांभाळणाऱ्या लोकांचं पण ऐकत नसतील तर जनतेसाठी तर काय, मग परमेश्वरच मालक आहे. आपण जे असं म्हणतात की मंत्र्यांचं ऐकत नाही असे, हे मी मान्य करणार नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अमोल अन्नदाते माझ्यासमोर आहेत, ते प्रॅक्टिशनर आहेत. मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. 2 डोस घेतल्यानंतर, मला वॅक्सिनेशन झाल्यानंतर, मी सर्व काळजी घेतल्यानंतर देखील मला पुन्हा कोरोनाची लागण झाली. मी हॉस्पिटलाइज होतो. ते माझं वैयक्तिक उदाहरण आहे. अगदी 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 तरी देखील उदाहरण आहे ना, तसंच धनंजय मुंडेंचं पण उदाहरण आहे. आणि जर समजा अशा प्रकारची उदाहरणं असतील, त्यामुळे ही रिस्क घ्यायची की नाही, कारण लाखो लोक, मग राजेश टोपेंनी दिलेला सल्ला चुकीचा आहे असं म्हणावं का? नाही, राजेश टोपे साहेबांनी जो सल्ला दिला आहे तो सल्ला अर्थव्यवस्था आणि लोकांच्या भावना जाणून घेतलेला आहे. पण त्याला अनेक कंगोरे आहेत. लोकल सुरू करायची की नाही, त्याला अनेक कंगोरे आहेत. अजूनही आपल्याकडे माहिती उपलब्ध नाहीये की डेल्टा प्लस जो आहे तो कोविशिल्डला एस्केप करतो का. माझ्या बाबतीमध्ये झालेलं आहे अमोलजी, अगदी झालेलं पण आहे. मग- त्यामुळे मग आता लसीकरणाची विश्वासार्हता चॅलेंज करायची का, तर ती नाही. पण त्याला अजून थोडासा वेळ देणं आवश्यक आहे. कारण जोपर्यंत 70 ते 80% लोकांचं, 60% वरती लोकांचं लसीकरण होत नाही तोपर्यंत आपल्याला जी इम्युनिटी आवश्यक आहे ती त्या प्रमाणात मिळणार नाही. सावंत साहेब, आपण जे तर्क देत आहात, आणि दुसरी गोष्ट, सावंत साहेब, उद्धव आपण जे ठाकरे तर्क साहेब देत आहात ना, त्या तर्काच्या चर्चा घेऊन हा निर्णय घेतात. आपण असं म्हणताय की मुख्यमंत्री सगळ्यांशी चर्चा करून हा निर्णय घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं राजेश टोपे असं सांगतायत, एकतर पूर्ण निर्बंध हटवा किंवा अतिशय कठोर निर्बंध ठेवा. त्याच्यानंतर त्यांनी 2 डोस घेतलेल्यांच्या बद्दलचाही विषय ठेवला. शिवराय कुलकर्णी, आपलं या संदर्भातलं मत जाणून घेतो. जर समजा 2 डोस घेतल्यानंतरही कोरोना होतो या कारणांमुळे निर्बंध असेच राहणार असतील तर ते केवळ आणि केवळ दिखाव्याचेच राहतील का? नाही, ते निश्चित दिखाव्याचे राहतील. मला एक सांगा, तुम्ही दुपारी 4 वाजेपर्यंत उघडं ठेवल्याने
कोरोना होत नाही आणि म्हणजे 4च्या नंतर बंद केल्याने कोरोना होत नाही आणि 4 पर्यंत उघडं ठेवल्याने कोरोना होत नाही असं काही कुठे आहे का? अहो सरळ गोष्ट आहे की कोरोना आहे, कोरोना राहणार आहे. आपल्याला कोरोनासोबत जगणं शिकायचं आहे. काही अडचणी आपल्या समोर येतील. त्याच्यामुळे व्यवस्थित जनजागरण करून लोकांना सवय लावून लोकांना काही गोष्टी कंपेल करून हे लोकांचं जीवन सुरळीत केलं पाहिजे. पण आत्ताच्या एकदम घडीला कोरोना तसं काही बंद होताना करायचं. दिसत नाही. राज्यात- दीपक सावंतजी, अहो लोकल सुरू नसल्यामुळे मुंबई महानगर परिसरातल्या लोकांचे हाल आपल्याला दिसत आहेत का? नाही, बरोबर आहे ना. कोणाला- मी कुठे नाही म्हणतो, पण याच्यासाठी निर्णयाप्रत येण्यासाठी पुन्हा नंतर बघा अनेक राष्ट्र आपल्याला जगाचं उदाहरण बघा, अनेक राष्ट्रांनी पुन्हा बॅक टू स्क्वेअर वन आले. त्यांनी सगळं सुरू केलं, नो मास्क म्हणून सांगितलं, पण पुन्हा मास्क घालायला लावले, पुन्हा त्यांनी निर्बंध घातले. मग त्यासाठी त्यांचं आपण अनुकरण करायचं. अन्नदात्यांना या आणखीन- अन्नदाते यांना या संदर्भातलं मत व्यक्त करायचं आहे. 30च सेकंदात माझी प्रतिक्रिया देतो. मी सांगतो की याचा उलटा वापर करा. मी अत्यंत चांगला पर्याय सुचवतो. सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आहेत, कृपया आपल्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत पोहोचवा ती अशी की लोकांची जी ही गरज आहे ना बाहेर पडण्याचा, याचा वापर करून 70-80% लसीकरण मिळवू शकता. हा. 4 ठिकाणी फक्त तुम्ही लसीकरण केल्यावरच एंट्री असं केलं तर 70 नाही 100% लसीकरण होईल. मी पटापट सांगतो. नंबर 1 मद्यपानाची दुकानं, दारूची दुकानं, लसीकरणाचं सर्टिफिकेट दाखवलं तरच दारूची बाटली मिळेल. नंबर 1. नंबर 2 पर्यटन स्थळ. नंबर 3 मॉल्स. नंबर 4 शाळा. शाळेत जर मूल टाकायचं असेल, जर आई वडील आणि आजी आजोबा लसीकरण हे जर तुम्ही केलं, ही एंट्री जर केली, तर मी सांगतो 4 महिन्यामध्ये अख्खा देश, अख्खा राज्य 80 नाही 100% लसीकरण होईल. लोकांच्या ठीक आहे. गरजेचा वापर करायला आपण हा शिकलं पाहिजे. विषय सल्ला स्वरूपात इथं उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवरांनी संबंधितांपर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. वेळ मर्यादेपोटी या चर्चेला इथेच विराम देतोय. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले हार्दिक आभार. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.